नमस्कार. कोकणमध्ये गुंतवणूक करताना लोकेशन आणि सुविधा या दोन गोष्टींना सर्वात जास्त महत्त्व दिले जाते. आज आपण अशाच एका प्रोजेक्टचा सविस्तर आढावा घेणार आहोत, जो सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य केंद्र असलेल्या सिंधुदुर्ग नगरी ओरस येथे स्थित आहे. येथे 2 BHK आणि 3 BHKचे स्वतंत्र बंगले विकसित केले जात आहेत, ज्यामध्ये आपण आज जो पाहणार आहोत तो एक सॅम्पल 3 BHK बंगला आहे. हा एपिसोड शेवटपर्यंत पहा, कारण या एपिसोडमध्ये आपण या बंगल्याची रचना, कायदेशीर बाबी, कनेक्टिव्हिटी आणि या गुंतवणुकीचा भविष्यातील फायदा यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. कुठल्याही मालमत्तेचं मूल्य हे त्याच्या आजूबाजूच्या परिसरावरून ठरते. हा प्रोजेक्ट सिंधुदुर्ग नगरी येथील वाडी वस्तीमध्ये आहे, ज्यामुळे तुम्हाला इथे राहताना सुरक्षितता आणि शेजारपाजारचा जिव्हाळा दोन्ही लाभतो. भौगोलिकदृष्ट्या विचार केला तर मुंबई गोवा महामार्ग इथून फक्त 1 किलोमीटरवर आहे, तर सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन अवघ्या 3 किलोमीटरवर आहे. जर तुम्ही विमानाने प्रवास करणार असाल तर चिपी विमानतळ इथून 45 किलोमीटर अंतरावर आहे. रस्ते, रेल्वे आणि विमान अशा तिन्ही मार्गांनी हे ठिकाण उत्तमरित्या जोडलेले असल्याने हे गुंतवणुकीसाठी एक उत्तम ठिकाण ठरते. आता वळूया तांत्रिक आणि कायदेशीर बाबींकडे. हा प्रकल्प पूर्णपणे NA म्हणजेच बिनशेती जमिनीवर आहे, जी गुंतवणुकीच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची अट असते. प्रत्येक बंगल्याला साधारणपणे 2 गुंठे स्वतंत्र जागा मिळते आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र कंपाऊंड वॉल दिली आहे, ज्यामुळे तुमची हद्द निश्चित आणि सुरक्षित राहते. हा प्रकल्प थेट डांबरी रस्त्याला लागून आहे, त्यामुळे पावसाळ्यातही येण्या-जाण्यासाठी कोणतीही अडचण येत नाही. येथील बंगल्यांची रचना करताना स्पेस आणि व्हेंटिलेशन यावर विशेष भर दिला आहे. स्वतंत्र बंगला असल्यामुळे तुम्हाला 4ही बाजूंनी मोकळी जागा मिळते. पाण्याची सोय 24 तास उपलब्ध असून विजेसाठी स्वतंत्र कनेक्शनची व्यवस्था आहे. कोकणात नेटवर्कची मोठी समस्या असते, परंतु येथे सर्व प्रमुख कंपन्यांचे मोबाईल नेटवर्क उत्तम चालते. त्यामुळे जे लोक वर्क फ्रॉम होम करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी हा एक मोठा प्लस पॉइंट आहे. स्थानिक गरजांसाठी बाजारपेठ फक्त 300 मीटरवर आणि बसस्टॉप अवघ्या 2 मिनिटांच्या अंतरावर आहे, ज्यामुळे दैनंदिन जीवन अतिशय सुखकर होते. केवळ घर असून चालत नाही, तर आजूबाजूला चांगल्या सुविधा असणेही तितकेच गरजेचे आहे. या प्रोजेक्टमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी काही खास ॲम्युनिटीज विकसित केल्या आहेत, ज्यामध्ये मुलांसाठी सुरक्षित किड्स प्ले एरिया, सुंदर गार्डन, आरोग्यासाठी सुसज्ज जिम सेंटर आणि जॉगिंग ट्रॅक यांचा समावेश आहे. सामाजिक कार्यक्रमांसाठी येथे क्लबहाऊसची सुविधा आहे, तर सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण परिसरात CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत. अंतराचा विचार केला तर कोल्हापूरपासून हे ठिकाण 147 किलोमीटर, पुण्यापासून 361 किलोमीटर आणि मुंबईपासून 456 किलोमीटर आहे. सिंधुदुर्ग नगरी हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आणि शासकीय कार्यालयांचे केंद्र असल्यामुळे भविष्यात येथील जमिनीचे दर वाढण्याची दाट शक्यता आहे. शेवटी किमतीबद्दल बोलायचे झाले तर 2 BHK बंगला 50 लाखांपासून आणि 3 BHK बंगला 64 लाखांपासून उपलब्ध आहे. आपला आजचा हा बंगला NA जागेमध्ये असल्याकारणाने हा बंगला खरेदी करण्यासाठी आपल्यापैकी कुणाला शेतकरी दाखला सादर करण्याची काहीच गरज नाही. आपल्यापैकी कुणीही येऊन हा बंगला पाहू शकतो आणि आवडल्यास जागा मालक यांच्यासोबत चर्चा करून हा बंगला योग्य किमतीत खरेदी देखील करू शकतो. क्वालिटीसोबत कोणत्याही प्रकारचे कॉम्प्रोमाइज न करता बांधलेला आजचा हा सुंदर आणि भव्य बंगला. हा बंगला प्रत्यक्ष पाहण्यासाठी किंवा जागेचा 7/12, NA ऑर्डर, नकाशा इत्यादी गोष्टी घर बसल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आत्ताच संपर्क साधा आणि या प्रॉपर्टीची सर्व माहिती जाणून घ्या. आणि अजून एक गोष्ट, आपलं कोकण वास्तूचे ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे, ज्यावर कोकणामधील प्रॉपर्टीजची माहिती ही ऑलमोस्ट दररोज येत असते. आणि त्या प्रॉपर्टीजची माहिती मिस न करण्यासाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कोकण वास्तूच्या टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे, ज्यावर क्लिक करून आपण कोकण वास्तूचा ग्रुप जॉईन करू शकता, जेणेकरून कोकणामधील प्रॉपर्टीजची माहिती आपण घर बसल्या घेऊ शकाल, केवळ एका मोबाईलच्या क्लिकवर. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर प्रॉपर्टीच्या शोधात. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.